चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या डीसीडी मिशन नवोदय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले नवीन चॅप्टर म्हणजे कोणता दुसरं याआधी आपण पहिल्या चॅप्टरचे पूर्ण 1.6 पर्यंत आपण सर्व उदाहरणं स्पष्टीकरणासहित समजून सांगितलेले आहेत। आता त्याच पद्धतीने आता आपण चॅप्टर नंबर 2 पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया आणि यावरील आपण महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कसोट्या या आपण 11 पर्यंत बघितले आहे। याचा व्हिडिओ बी आपण आपल्या YouTube चॅनलला टाकलेला आहे। आणि आता आपला स्वाध्याय 2.1 मधील पहिलं उदाहरण घेऊन येत आहोत। बघा, गणित मस्त एकदम छान आहे। म्हणजे सांगायचं झालं तर गणिताकडे थोडेफार काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे, तरच गणित समजतं। नाही तर गणित तुम्ही म्हणसान सर असं कसं गणित आहे। बघा विद्यार्थ्यांनो, 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत काय 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत 9 किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे। जर 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत 54 रुपये असेल तर 8 किलोग्रॅम तांदूळाची व 9 किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती। आता इथे विद्यार्थी मित्रांनो सांगायचं झालं की आपले 4 किलो तांदूळाची किंमत, ही जी किंमत आहे 4 किलो तांदूळाची किंमत, या 4 किलो तांदूळाच्या किमतीमध्ये आपल्याला 9 किलो गहू भेटणार आहे। किती गहू भेटणार आहे? 9 किलो गहू भेटणार आहे। पण इथं आपल्याला 1 किलो गव्हाची किंमत दिली, किती रे? 1 किलोग्रॅम गव्हाची किंमत बरोबर 54 रुपये। किती रुपये भेटली रे? 54 रुपये। तर आपल्याला किती गहू आहे? आपल्याकडं 9 किलोग्रॅम गहू आहे। मग इथं आपण 9 किलो गव्हाची किंमत काढून घेऊ, म्हणजे 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत बरोबर काय होईल रे? 54 गुणिला 9। आता याचा कधी गुणाकार केला? 9 चौक 36, 36 6 चाले 3, 9 5 45, 45 3 48, म्हणजे 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती आली रे आपली? 486 रुपये। किती? 486 रुपये आली। तर आपल्याला इथं आता 8 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती? 4 किलो गव्हाच्या किमती इतकी 9 किलो गव्हाची किंमत येईल। म्हणजे आपल्या 4 किलो तांदूळाची किंमत सुद्धा इथं मिळालेली आहे। किती रे? 4 किलोग्रॅम तांदूळाची किंमत आपण सांगेले 9 किलो गव्हाच्या किमती इतकी आहे। 9 किलो गव्हाची किंमत किती आहे? 486 रुपये, बरोबर आहे। मग 4 किलो गव्हाची किंमत 486, तर आपल्याला किती गणतात काय सांगेल पुढं? 8 किलोग्रॅम तांदूळ व 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत एकूण किंमत किती? तर आपल्याला 9 किलो गव्हाची किंमत तर मिळेल, पण आता 8 किलोग्रॅम तांदूळाची किंमत काढायची। मग 4 किलोची कधी 486 आहे, तर साहजिकच 4 ची दुप्पट 8, तर मग याची सुद्धा आपली काय होणार आहे रे? दुप्पट होणार आहे। मग काय होईल रे? 8 किलोग्रॅम तांदूळाची किंमत बरोबर 486। मग दुप्पट म्हणल्यानंतर काय होणार आहे रे? 2। मग या 2 न कधी गुणलं, 6 दुने 12, हाताला 1, 8 दुने 16, 16 ने 17, हाताला 1, 4 दुने 8 आणि 1 9, म्हणजे 8 किलोग्रॅम गव्हाची किंमत 972 रुपये। तर आपल्याला काय सांगितले? 8 किलोग्रॅम तांदूळाची किंमत व 9 किलो गव्हाची किंमत एकूण किंमत किती आहे? तर इथं आपल्याला सांगणं पडन 8 किलोग्रॅम तांदूळाची किंमत अधिक 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत
मग सांगा 8 किलो तांदूळाची किंमत किती आली रे आपली 972 अधिक आणि 9 किलो गव्हाची किंमत किती रे आपल्याकडे 486 6 आणि 2 8 आणि 7 आणि 7 14 आणि 1 15 चला 1 10 10 आणि 4 14 म्हणजेच 8 किलोग्रॅम तांदूळाची किंमत व 9 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती भेटणार आहे आपल्याला 1458 1458 म्हणजेच आपला पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 नंबरचा गणित स्वाध्याय 2.1 4 किंवा जास्त अंकांची संख्या 8 ने विभाज्य असेल जर. आता बघा या ठिकाणी आपल्याला सांगेल 8च्या कसोटीचा इथं उल्लेख आहे. ज्याला 8ची कसोटी कधी पाठ असेल तर त्याला माहिती आहे 8ची कसोटी काय सांगते. दिलेल्या एकक दशक शतक या 3 अंका मिळून बनणारी संख्या त्या संख्येला कधी 8 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 8 ने भाग जाते आणि ती संख्या 3 अंकापेक्षा मोठी असावी. म्हणजे साहजिकच आपल्याला इथं काय सांगेल रे 4 अंकी संख्या सांगेल म्हणजे ती 8च्या कसोटीत बसते. दिलेले पर्याय पाहिजे आपल्याला 8च्या कसोटीत बसतात का, संख्या सम आहे का, याला काही विषय नाही, समसंख्येचा विषयच नाही. शेवटचे अंक 8 ने विभाज्य आहे का, शेवटचे पण कोणते हे बी पर्याय आपल्याला लागू होत नाही. शेवटचे 2 अंक 8 ने विभाज्य आहे का हे बी आपल्याला लागू होत नाहीये. शेवटचे 3 अंक 8 ने विभाज्य आहे का, मी आता सांगितलं तुम्हाला. शेवटचे कोणते 3 अंक, एकक दशक शतक या 3 अंकाला कधी भाग जात असेल तरच त्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो. याच आपल्याला 8च्या कसोटीचा संदर्भ इथं लागू होतो. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी उत्तर आहे. लगेच तिसऱ्या गणिताकडे वळू. बघा एक इंजिन एका मिनिटात किती मिनिटात, एका मिनिटात, शब्द ध्यानात ठेवा, एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते. एका मिनिटाला 95 लिटर पाणी उपसते तर 14,060 लिटर पाणी उपसण्यात त्याला किती वेळ लागेल. तर या ठिकाणी पाहायचं आता एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते तर 14,060 लिटर पाणी उपसायला किती वेळ लागेल. तिथं आपल्याला काय करणं आहे रे, भागाकार करणं आहे. तर आता इकडे लक्ष द्या, भागाकार करताना इकडे घेऊ आपण, सगळ्या समजायला पाहिजे. तर 14,060 भागीला 45 या ठिकाणी आपण 5च्या कसोटीचा पहिले वापर करू. 5ची कसोटी काय सांगितली, दिलेल्या संख्येच्या दोन्ही अंकाला काय लागणार आहे 0 किंवा 5 लागेल. तिथं 5 न भाग जाणार दोन्ही संख्येला, 5 1 5 5 2 10 खाली उरले 4 5 8 40. आता इथं 5 1 5 6 म्हणून 5 गेल, खाली उरले 5 2 10 आणि 5 न 45 नाही इथं 95 आहे. तेच तर म्हणायला लागलो, काहीतरी उका लागलं. 5 1 5 खाली उरले 4 आणि 5 न 45. आता 19 न या 2812 या संख्येला आपल्याला भागायचं आहे. आपण या ठिकाणी याला असा भाग देऊन बघू, कारण हे 19 मूळ संख्या आहे. आता याला कुठल्याच प्रकारची कसोटी लागू होणार नाही. डायरेक्ट 19 न भाग द्यायचा. 19 1 19 8 इकडून एक हातचा घेतला, इथं झाले 1 8 रातून 9 गेले 9 वरून आला 1 आणि 19 चोक आपले किती होते रे 76. 19 चोक 76 आणि इथं 1 म्हणून 6 जात नाही, इकडे 11 11तून गेले 5 इथं राहिले 8 8 मधून गेले 7 1 वरून आले 2 आणि 19 8 152 19 8 152 00. म्हणजे जे मिनिट आहे एका मिनिटाचं विचारलं होतं तर आपल्याकडे किती मिनिटं मिळाले 148 मिनिट मिळाले ना, सेकंद ना गिनीत. पहा आपल्याला पर्याय होतो, आपण उत्तर आणतो 148 पण इथं पुढे विचार करत नाही. इथं सेकंद आहे, इकडे मिनिट आहे,
इकडं मिनिट आहे, इथं तास आहे, पण आपलं उत्तर हे मिनिटे मध्ये होतं. कशामध्ये? मिनिटे. तर आपल्याला पहिले उत्तर आल्यानंतर आपलं उत्तर कशात आहे हे लक्षात घ्यायचंय. तर बघा आपल्या पर्याय नंबर बी काय आहे, 148 मिनिटे. यालाच गोल करायचंय. तुम्ही उत्तर आणसान पण सेकंद गिकंद पाहिले नाही तर तुमचं या ठिकाणी उत्तर चुकाने. ध्यानात ठेवा. त्यामुळे काळजीपूर्वक पर्याय पाहायचे आणि उत्तराला गोल करायचं. पहा आता गणित नंबर 4 काय, दोन संख्यांची बेरीज 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरी पेक्षा 20,100 न मोठी आहे. किती न मोठी आहे रे? 20,100 ने मोठी असेल तर दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती? गणित थोडस फिरवेले पण आपल्याला लक्ष द्यायचंय. लक्ष द्या. काय सांगेल रे? या दोन संख्या आहे, संख्या ए घ्या आणि संख्या बी घ्या. या दोन संख्या, या दोघांना काय केलं? काम सारखं केलं. पण त्यातल्या ए संख्येनं काय केलं रे? 20,100 मोठी आहे, तर बी त्याच्यापेक्षा तेवढ्यानं काय होणार आहे? लहान होणार आहे. तर मग हे कसं ठरवायचं? तर आता दिलेल्या मूळ रकमेची त्यांना नफा मिळवेल, समजा पैसे कमवेले, याच्यातून आपल्याला 20,100 काय करायचं? पहिले वजा करायचे आणि नंतर ते 20,001 ज्यानं जास्त काम करेले त्याला आपण त्याला वापस देऊन टाकू. तर सर्वात पहिले मग काय करायचं आहे? 9,87,654 वजा, सगळ्यात आधी विद्यार्थी कुठे चुकतात? 20,000 लिहितात पण 100 म्हणजे काय रे? 100. 100 न मोठी आहे तर ते 100ला धडत नाही आणि गणित चुकून टाकतात. तर 20,100 याच्यातून काय करायचे? पहिले याच्यातून वजा करायची. बघा पुढे गणित सांगतो कसं बनतं. तर हे 4, इथं 5, 5, 7, 6, जिथं काय नाही तिथं 9. आता दोघ आहे ना केलेल्या कामाचा मोबदला इथं सारखा भेटणार. काय? 9,67,554. कारण त्याला 20,100 एक जण मोठा आहे, त्यातले आपण ते 20,100 त्यातून काढून टाकले. आता इथे आपल्या दोघांना वाटून द्यायचे. दोघांना वाटत मी काय करायचं? भागाकार करायचा. हा भागाकार इथं करू आपण. बघा इथं 9,67,554 एकदम सोपं आहे. बेचोक 8, खाली उरला 1, वरून आले 6, बे8 16 झाले 0, वरून आले 7, बे3 6, खाली उरले 1, वरून आले 5, बे7 14, एक वरून डबल आले 5, डबल बे7 14, खाली उरला 1 आणि इथे 14 म्हणजे बे7 14. म्हणजे एका एकानं किती किती रुपये वाट्यावर आले? 4,83,777. म्हणजे याच्या वाट्यावर बी किती आले? 4,83,777. तर बीच्या वाट्यावर बी तेवढेच आले, 4,83,777. पण आपण इथं सांगितलं एक संख्या 20,100 मोठी ती आपण या मूळ संख्येतून काय केली? वजा केली. ती मोठी संख्या याला वापस द्या, 20,100 वापस द्या. ऑटोमॅटिक तुमची संख्या 20,100 न मोठी दिसते की नाही? पहा आता. ,5,03,877 ही संख्या मोठी लागणार. 5,03,877 म्हणजे आपला पर्याय क्रमांक कोणता दिसतोय तुम्हाला? कोणता? डी. या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक डी हे उत्तर. एकदम सोपं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तुम्ही सर्वात पहिले काय करायचंय? मूळ संख्येतून 20,000 वजा करायचे. जे उत्तर येईल त्या उत्तराला दोघात वाटायचे, ए आणि बी. या दोघाला वाटायचे म्हणून ते दोघाला वाटून द्या सारखे. म्हणून त्याचं उत्तर आलं 4,83,777. ज्याच्या त्याच्या त्याला वाटून द्या. त्यानंतर तुम्हाला जी संख्या मोठी करायची आहे, 20,000 मोठी आहे, 20,000 मोठी आहे आणि ती वजा केली, ती 20,000 याला वाटून द्या आणि मग त्याचं उत्तर येतं 5,03,877. या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक डी हे उत्तर राहील. पहा आता 5व्या नंबरचं गणित. असं गणित त्याच्या आधी बघितलं होतं आपण, तरी त्याच्या आधारावर दुसरं गणित बघा. आता
एक इंजिन तासाला, एक इंजिन आता तिथं मिनिटाला होता, आता तासाला आला. शब्द पहा, आता एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. तर एका दिवसात 10 तास चालतं. एका दिवसात किती चालतं ते? 10 तास इंजिन चालवण्यात येते. तर 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? आता इथं आपल्याला पहिले एका दिवसाचं पाणी किती खेचतंय काढायचं, आणि नंतर 5 दिवसात पाणी किती खेचते हे आपल्याला काढणं पडेल. मग आता एक इंजिन एका दिवसात किती पाणी खेचेल? पाणी खेचेल. पहा आता, मग आता एका दिवसात काढायसाठी काय रे, आपल्याला एका तासात किती खेचतं? 84,500. आणि ते किती तास चालतंय रे? 10 तास. मग याला गुणिले 10 करा. आणि तुम्हाला माहिती आहे असा गुणाकार आला तर सर तुम्ही एक झिरो बी वाढून दिला तरी चालतं. 10 0 0 10 0 0 10 5 50 50 5 0 40 5 10 चौक 40 40 आणि 5 45 45 5 40 4 10 8 80 80 4 84. बरोबर आहे. फक्त एक शून्य वाढा. म्हणजे एका दिवसात किती पाणी खेचेल रे? मग ते 8,45,000 लिटर इतकं पाणी ते खेचेल. आता आपल्याला किती, आता एका दिवसाचं काढलं, आता किती दिवसात काढायचं रे आपल्याला? आता 5 दिवसाचं. किती दिवसात काढायचं रे? 5. एक दिवस गुणिले 5 दिवस केलं तर उत्तर भेटल. बरोबर आहे. मग काय करायचं? त्याचा गुणाकार करायचा तरी बिन 8,45,000 गुणिला 5 गुणिला 5. 5 0 0 5 0 0 5 0 0 5 5 25 25 5 40 2 5 चौक 20 20 2 22 40 2 5 8 40 40 2 42. बघा बरं, 42,000 42,25,000 असं उत्तर आहे. कुठं? डी. हे आपलं 10 दिवसात पाणी खेचेल. किती दिवसात? 5 दिवसात. 10 नाही. कपड्या गणित नंबर 6. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहे. बघा आता इथं आपल्याला काय दिले रे? कापड आहे. इकडं 460 रुपयाला 23 मीटर कापड मिळतं पर्यानुसार आहे. 912 रुपयाला 38 मीटर कापड मिळतं. त्यानंतर 375 रुपयाला 15 मीटर कापड मिळतं. 396 रुपयाला 18 मीटर कापड मिळतं. वरील पैकी स्वस्त आहे काय? याच्यापैकी सर्वात स्वस्त कापड कोणतं मिळतं? हे स्वस्त कापड काढण्यासाठी आपल्याला याचा 1 मीटर कापडाची किंमत काढणं पडेल. तर दिलेल्या मीटर कापडाला त्या रुपयाला भागायचं. मग पहिलं पहिला आपण भागायचं 460 भागीला 23. याचं उत्तर आलं 20. किती आलं? 20. म्हणजे याचं 1 मीटर कापड किती रुपयाला भेटणार? 20 रुपयाला. बी पर्यापा 912 भागीला 38 ते भेटणार 24 रुपयाला. सी पर्यापा 375 भागीला 15 ते कापड भेटणार 25. आणि 396 भागीला 18 गेलं ते कापड भेटणार 22. तर आपल्याला या पर्यावरून कळतंय, भाग दिल्यानंतर कळतंय की तुमचा हेच पर्याय असा आहे की तो सर्वात स्वस्त आहे. मग तो काय रे? की त्याचा 1 मीटर कापड किती रुपयाला भेटतं? 20 रुपयाला. म्हणून आपलं पर्याय क्रमांक ए आपलं इथं उत्तर राहील. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं 7वं गणित घेऊन येत आहे. काय? विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल 1,125 रुपये मिळतात. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल मिळतात. म्हणजे विनय रोज किती तास काम करतो? एखाद्या दुकानात जाऊन 3 तास. तो आता किती दिवस काम करतो? 15 दिवस. आणि मग तो 15 दिवसाचं काम केल्यानंतर त्याच्या मालकाने त्याला
125 रुपये दिले तर त्यांना प्रत्येक तासाला एका तासाला किती रुपये मिळाले हे आपल्याला इथं काढले तर मग त्याला 15 दिवसात किती तास काम केलं मग काय 15 गुणिला एका दिवसात किती काम करायचा 3 तास बरोबर आहे मग 15 गुणिला 3 केले तर 45 तास काम केले त्यानं किती तास काम केलं 45 तास किती दिवसात 15 दिवसात आता या 45 तासाचा मोबदला किती भेटला 1125 रुपये आता आपल्याला एका तासाचं काढा सांगितलं हे 45 त्याला काय गेले रे भागीला गेले आणि आता आपण याचा कधी भागाकार केला 1125 भागीला कधी 45 केले डायरेक्टच ह्या 9 मध्ये आता शॉर्टकट मधून जाणं लय आवश्यक आहे तरच कळतं डायरेक्ट याला 112 45 दुने 90 आणि 45 त्रिक ही संख्या मोठी होणार आहे याच्यापेक्षा ही झाली 2 इथं 11 0 इथं 2 0 0 0 वरून आले 5 आणि 45 चा पाडा कधी तुम्ही 5 लोक म्हणला 45 5 225 0 0 0 म्हणजे त्याला प्रत्येक तासाला किती रुपये मिळाले रे 25 रुपये आपला कोणता पर्याय क्रमांक आहे डी हा त्याचा उत्तर राहील म्हणजे त्याला त्या विनेला त्याच्या एका तासाला 25 रुपये इतका मोबदला त्या कामावाल्याने त्याला दिलेला आहे चला विद्यार्थी मित्रांनो आता एकदम सोपं गणित आणि आपल्याला लोप पावलेला शब्द आता पुन्हा 9 मुळे आपल्याला उजाळा देणार आहे बघा शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले आता तुमच्यासाठी नवीन शब्द आहे सर्कस काय आमच्या काळात आम्हाला नव्हती सर्कस काय टीव्ही मोबाईल नव्हते तर आम्ही सर्कस बघायला जायचो हे सर्कस हा शब्द तुम्हाला तर नवीनच आहे आता सर्कस बघायला गेले शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले सगळे मिळून या 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले म्हणजे सर्कस हा एक खेळ होता की ते गावात व काहीतरी एखादी जत्रा वगैरे असली की सर्कस लागायची आणि त्याला भरपूर लोक प्रतिसाद द्यायचे लोक बघायला जायचे बघा आता सर्कस मध्ये काय सांगितलं शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी गेले म्हणजे पहिल्या दिवशी लोक किती गेले 1250 लोक सर्कस बघायला गेले शुक्रवारी तिप्पट गेले मग 3 पट गेले शनिवारी मग 3 पट म्हणजे काय करतात 3 न गुणायचं 3 पट म्हणजे काय 3 न गुणत 3 0 0 3 5 15 आताला 1 3 2 6 आणि 1 7 3 1 3 म्हणजे शनिवारी किती लोक सर्कस बघायला गेले शनिवारी 3750 लोक सर्कस बघायला गेले आता आपल्याला शनिवारचा आणि रविवारचे दोन्ही मिळून काढायचे मग रविवारी किती गेलते रे रविवारी गेलते 1250 लोक बघायला गेले शुक्रवारी शनिवारी नाही शुक्रवारी आणि शनिवारी किती गेले शनिवारी गेले 3750 3750 दोघा मिळून म्हणजे याची काय करायची बेरीज 0 5 आणि 5 10 हाताला 1 7 आणि 3 10 हाताला 1 3 आणि 1 4 4 आणि 1 5 म्हणजेच 5000 लोक कधी गेलेले शनिवारी सर्कस बघायला गेले म्हणजे आपलं पर्याय क्रमांक बी या ठिकाणी उत्तर आहे व्यवस्थित बघा चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण स्वाध्याय 2.1 मध्ये सर्वात शेवटच्या गणिताकडे येत आहोत आणि हे गणित तुमच्यासाठी चॅलेंजिंग आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा कसं चॅलेंज आहे तुम्हाला दोन संख्यांची बेरीज 3,45,678 आहे जर एक संख्या दुसरी पेक्षा 16,016 ने मोठी आहे किती मोठी आता ही 16,016 मोठी असेल तर मोठी संख्या कोणती
या आधी आपण चौथं गणित बघितलं होतं, दोन संख्यांची बेरीज किती होती रे? 9,87,654 आणि एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 मोठी होती. सेम गणित आधारितवर आहे. आता तुम्हाला हे गणित तुम्हाला हे घरी करून बघायचं आहे. गणित नंबर तुम्हाला 4 2दा 3दा बघा आणि त्याच आधारितवर हे गणित आहे. फक्त 16,016 मोठी आहे. म्हणजे या संख्येत दिलेल्या संख्येतून 3,45,678 मधून 16,016 काय करा, वजा करा. आलेल्या वजाबाकीला 2 ने भागा आणि आलेला भागाकार 16,016 हे मिळून टाका. हे तुमचं येणारं उत्तर राहील. आणि ज्याला हे गणित समजलं, गणित नंबर 4, त्यालाच हे गणित 9 नंबरचं गणित समजेल. नाही समजलं तर पुढील व्हिडिओमध्ये 100% याचं उत्तर मी तुम्हाला स्पष्टीकरणासहित सांगेल. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या DCD मिशन नवोदय चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त प्रतिसाद द्या. धन्यवाद.